दरम्यान राजकीय वर्तुळामध्ये टीका झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बबनराव लोणीकरांचे कान टोचले। बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही। त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही। तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल। बबनराव लोणीकरजी ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने बोलायचा अधिकार नाही। जे मी ऐकलेलं आहे, जे मी ते क्लिप बघितलेली आहे त्यावर मला असं वाटतं आम्ही जनतेचे सेवक आहे, आम्ही पब्लिक सर्वंट आहे, आम्ही जनतेचे मालक नाही, पब्लिक सर्वंट आहे। आम्ही जेव्हा जनतेचे मतं घेतो तेव्हा मतं घेताना पब्लिक सर्वंट म्हणतो आणि त्यामुळे पब्लिक सर्वंटनी कधीही अशा भाषा किंवा असे भाषण करू नये। मी बबनराव लोणीकरजीला बोलणार आहे, यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट त्यांनी करू नये।